गुण आपल्यात येणार आहे आणि प्रत्येक गुणाचा एक गुण आहे. सात्विक आला की थोडे चांगले विचार येणार, राजस आला की अहंकार मी पण आला, आणि तमोगुण आला की मग भांडण तंडण काय दिलं जे तामसी काय दिलं काय केलं तुम्ही माझ्यासाठी, जे भांडण तांडण होतात ना ते तमोगुणातून होतात. सत्वगुणातून काय होतं की मी खूप चांगली आहे. रजोगुणात कसं आहे की माझ्याकडे हे आहे, आणि तमोगुणात काय दिलं, काय दिलं देवाने दिलं काय माणसाने दिलं काय, त्याला आपल्याला आपण त्या गुणात राहणार आहे. मरेपर्यंत आपल्याला सगुणात राहायचंय. पण सगुणात राहत असताना आपल्याला निर्गुण कोणताही गुण आपल्यात नाही. आपण प्रकृतीमध्ये राहतोय म्हणून 3 गुण येतात, पण आपण निर्गुणात राहायचं की आपल्यात वैयक्तिक स्वतः कोणताच गुण आहे. कोणतं गुण आहे सांगा बरं. एखादं कौतुक करावं असं आहे का आपल्यात एखादं गुण नाही ना. मग आपण समजायचं देव काही गुण नाही. अवगुण तर कशाला म्हणायचं, अवगुण तर कसं म्हणायचं. सात्विक विष्णूचा गुण आहे, राजस ब्रह्माचा गुण आहे, आणि तामस महादेवाचं त्याचा स्वामी आहे. आपल्यात वैयक्तिक कोणतं गुण काहीच नाही ना. मग आपण का क्रेडिट घ्यायचं, नाही घ्यायचं. आपण त्रास त्याच्यामुळेच होतो की आपण काय करतो, गुणांचं क्रेडिट घ्यायला म्हणजे देवांची जागा घ्यायला बघतो. सात्विक गुणाचा स्वामी कोणी विष्णू आहे. चांगले विचारायला की नमो नारायण, चांगले विचार पोहोचवणारा तूच आहे. संसारात गुरु राजस गुण नसेल तर आपण हे संसार संभळू का. राजगुण असला पाहिजे तर ते घर आवरलं जातं, फिरलं जातं, सगळीकडे येणं जाणं कशामुळे तर रजोगुणामुळे ना. तर रजोगुण नसेल तर माणूस कसा होणार आहे. मग रजोगुण असेल तर तेव्हा ब्रह्मदेवा तुमच्या आभारी. हा मग संसार होतोय ना. आणि तमोगुणात कसं आहे की भांडणं त्यांना काय दिलं काय गेलं तामसे झाले. तर देवा महादेव तर तुम्ही तमोगुणाचा नाश तुम्ही करा. राजस गुणाचा नाश ब्रह्मदेव करतात, सत्वगुणाचा नाश विष्णू करतात. म्हणजे आपल्याला ज्ञानाचा पण अहंकार नाही आला पाहिजे. तर सत्वगुणाचा पण नाश नारायण करतात, रजोगुणाचा ब्रह्मदेव करतात. हे कसं आहे आपल्या कोणतं तरी 11 काहीतरी अध्यामध्ये आहे की आपण म्हणतो ना मी केलं. त्याच्यावर सांगितलंय की लखपती के पास म्हणजे 1000 पतीने लखपती जवळ जाऊन म्हणायचं आमच्याकडे ते. तर म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. कारण लखपती म्हणायला लागलं तर ह्याची चालेल का. लखपतीने करोडपतीकडे जावं आणि म्हणावं आमच्याकडे ते. तर करोडपती ऐकून घेईन का, कारण तो त्या अर्भपतीने खराब पतीकडे जावं. म्हणजे काय सांगितले की आपण आहे ना, आपल्याला जेवढ्या गोष्टीचा अहंकार आहे ना, तो अहंकार आपण वरच्या मोठ्या माणसाकडे जाऊन बोलायचं. आपण तसं नाही करत. आपण काय करतो, आपल्याकडे जे आहे ना, जे बेंच्याकडे बिचाऱ्याने काहीच नाही ना, कंचले त्यांना जाऊन सांग. मग त्यांना कसं राग येतो ना देवाचा, काय देवा केलं तू, हे बाबा